भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांनी आज किल्ले शिवनेरीवर आपल्या विचारातील भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील 33 आणि आळंदी नगरपालिकेतील 8 नगरसेवकांना एकनिष्ठतेची शपथ दिली। आदिशक्ती शिवाजी माता व छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना साक्ष ठेवून मी नगरसेवक शपथ घेतो की भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातील बलशाली भारत घडवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारातील मॅग्नेटिक महाराष्ट्र उभारण्यासाठी आणि पिंपरी चिंचवड शहराचा परिपूर्ण विकास करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहील। भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा सदैव आदर करून अगोदर राष्ट्र मग पक्ष आणि शेवटी पद याच प्राधान्यक्रमाने माझी राजकीय वाटचाल सुरू राहील। कोणत्याही राजकीय आमिषाला बळी पडून मी पदाची शिस्त आणि शिष्टाचार याचा कधी भंग करणार नाही। मी शपथ घेतो राष्ट्रनिष्ठेची मी शपथ घेतो विश्वासार्हतेची मी शपथ घेतो शहराचा सर्वसमावेशक विकासाची सामाजिक जीवनात वावरत असताना मी माझा पक्ष आणि नेते यांच्या विचारांचा अवमान होईल असे वर्तन करणार नाही। माझ्या प्रभागात विकास कामे करताना कधी दुजाभाव करणार नाही। राष्ट्र हाच माझा देव आहे आणि विकास हाच माझा ध्यास आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। या प्रसंगी किल्ले शिवनेरीवर आल्यानंतर प्रथमतः शिवाई देवीला हार अर्पण करण्यात आला। त्यानंतर चोळीपातळ देऊन एकनिष्ठतेची शपथ घेण्यात आली। या शपथेप्रसंगी आधी राष्ट्र नंतर पक्ष आणि मग पद या पद्धतीनं सर्वच नगरसेवकांनी काम करावं असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच झाली आणि या निवडणुकीमध्ये मात्र आपल्या विचारातील 34 नगरसेवक निवडून आणले। तसंच याबरोबर आळंदी नगर परिषद असेल त्या आळंदी नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष आपल्या विचाराचा आपल्या पक्षाचा या ठिकाणी महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून आलेला आहे आणि तेच आता महेशदादा लांडगे माझ्याबरोबर आहेत। स्वतः आमदार असताना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवत आता मात्र या शिवजन्मभूमीत येऊन एकनिष्ठतेची शपथ त्यांच्या माध्यमातून घेतली। ते पक्षाचा अजेंडा आणि त्यांचा विचार घेऊन एकत्रित हे सगळे नगरसेवक काम करण्यात पाहिजे। दादा आपल्याबरोबर दादा काय सांगतात? आज या पवित्र अशा शिवजन्मभूमीमध्ये मी आमचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे भारतीय जनता पार्टीचे सर्व विजयी नगरसेवक आनंदी नगरपालिकेचे सर्व नगरसेवक नगराध्यक्षा यांना सगळ्यांना घेऊन आम्ही आज या शिवाई मातेच्या चरणी प्रार्थना केली। येणाऱ्या 5 वर्षामध्ये जी जबाबदारी नागरिकांनी आमच्यावर दिली ती प्रामाणिकपणे पार पाडण्याची शक्ती आम्ही आई शिवाई मातेकडे मागितली आणि ज्यांच्या विचारानं हे स्वराज्याचं स्वप्न साकार झालं त्या आदरणीय राजमाता जिजाऊ त्याचबरोबर या छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन त्यांच्या विचारावर जनतेचं राज्य लोकांचं राज्य हा विश्वास लोकांमध्ये निर्माण करण्याची भूमिका आम्ही सर्वांनी घेतलेली आहे। जे काही येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षामध्ये आमचे सर्व नगरसेवक काम करतील ते प्रामाणिकपणे कुठलाही स्वार्थ न बाळगता फक्त लोकहिताचीच कामं करतील या दृष्टीने आम्ही या ठिकाणी शपथ घेतलेली आहे। दादा या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, नरेंद्र मोदी साहेब पण या ठिकाणी येऊन गेले, पंतप्रधान झाले आहेत। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी आलेत, मुख्यमंत्री झालेत। आपली पुढची वाटचाल त्या दिशेनं काही असणार आहे का? माझी पुढली वाटचाल जी जबाबदारी लोकांनी दिली आहे माझ्याबरोबर माझ्या सर्व सहकाऱ्यांवर ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचीच माझी खरी महत्त्वाकांक्षा आहे। कारण कुठलंही स्वप्न पाहताना पहिलं आपल्या हातात असलेलं
काम आपण प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे पार पाडणं गरजेचं असतं। आपण पुढली अपेक्षा धरणं, पुढलं स्वप्न पाहणं ही गोष्ट माझ्या दृष्टीने नंतरची आहे, पण जबाबदारी म्हणून प्रामाणिकपणे पार केल्यानं आपोआप सगळं मिळतं। निश्चितच पिंपरी चिंचवड महानगरपालिका काबीज केली आहे, आळंदी काबीज केली आहे आणि आता जुन्नरच्या या शिवजन्मभूमीत आलात। निश्चितच जुन्नरच्या पासून आता मात्र या शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन पुढे संसदेची वाटचाल निश्चित आहे का? शिवनेरीच्या या शिवभूमीमध्ये कुसूरगाव मी आमदारांच्या माध्यमातून दत्तक गाव म्हणून घेतलेलं आहे। या दत्तक गावामध्ये आज मी माझ्या नगरपालिकेची नव्यानं जी विकासाची नांदी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आणि आळंदीमध्ये आहे त्याची सुरुवात आज आम्ही या मातेच्या चरणी प्रार्थना करून घेतली। पुढली कुठलीही लढाई किंवा कुठलंही जी काही महत्त्वाकांक्षा आहे तशा दृष्टीनं आम्ही काय केलं, आमची महत्त्वाकांक्षा फक्त एवढीच आहे की आम्हाला ज्या लोकांनी विश्वास दिला तेवढंच आम्हाला काम करायचं। हे होते आमदार महेशदादा लांडगे। पुढची तर कोणती भूमिका अजून स्पष्ट करत नाहीयेत, परंतु एक महत्त्वाची बाब त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे की या ग्रामीण भागामध्ये येऊन आपल्या नगरसेवकांनी काम करावं, पाहावं कसं असतं ते आणि आपल्या शहराचं काम करावं, ही या ठिकाणची बाब त्यांनी आपल्याला सांगितली आहे। विलास कडलक, I1 न्यूज, शिवनेरी।